झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करून तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आला आहे। 2024 या वर्षातील स्थानबद्ध करण्याची तुळिंज पोलीस ठाण्याची ही पहिली आणि आयुक्तालयातील ही तिसरी कारवाई आहे। नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव येथे राहणारा राजकुमार लालचंद गुप्ता उर्फ राजू बैल वय वर्ष 36 याच्या विरोधात नालासोपारा आणि तुळिंज पोलीस ठाण्यात अंमली पदार्थांची तस्करी, मारामारी, शस्त्र बाळगणे आदी विविध गुन्ह्यात 13हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याची या परिसरात दहशत होती। त्याला पोलिसांनी हद्दपारही केले होते, मात्र तरी देखील त्याची गुन्हेगारी कृत्ये सुरू होती। त्याच्या विरोधात पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याची तयारी सुरू केली। ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला अटक करून त्याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली आहे। परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रिंगी यांच्या आदेशानुसार अनिल शिंदे, आकाश वाघ आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी ही प्रक्रिया पार पाडली। तर या आरोपीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते, त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद तावडे यांनी दिली।